रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल सादर करीत आहे आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम पडद्या मागचं राजकारण। सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर। कॉन्टॅक्ट 9890 39 87 88। ऑनलाइन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर। 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर। कॉन्टॅक्ट 9890 39 87 88। आणि मित्रांनो 19 मार्च ही महाराष्ट्रातला पहिला शेतकरी आत्महत्या करणारा, त्यांचं नाव आहे साहेबराव करपे। 39 वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना सुरुवात झाली। 39 वर्ष झाली, 40 वर्ष झाली जवळपास। मला सांगा, हे महाराष्ट्रात कितीतरी मुख्यमंत्री आले, कितीतरी सरकार आले गेली, कितीतरी कृषी मंत्री झाले, प्रत्येकानं शेतकऱ्यांच्या बाबतीत कळवळा दाखवला की आत्महत्या थांबल्या पाहिजेत, आत्महत्या थांबल्या पाहिजेत। घोषणा झाल्या, योजना झाल्या, आणि त्याच शेतकऱ्यांच्या जीवावर काही कृषी मंत्री करोडपती झाले। 5-5 हजार कोटी रुपयाचा फ्रॉड पीक विम्यामुळे। मला सांगा तुम्ही, दसांनी जो काढलेला पीक विमा घोटाळा, हार्वेस्टर मध्ये 8-8 लाख 9-9 लाख रुपये एका यंत्रामाग, स्प्रे पंप मध्ये घोटाळा, रोजगार हमी योजनेत घोटाळा, अर्ध तुम्ही अर्ध हमी रोजगार हमी। प्रगतशील महाराष्ट्र, लाज वाटली पाहिजे आम्हाला, लाज। 39 वर्ष झाले पहिला यवतमाळ जिल्ह्यातला शेतकरी साहेबराव करपे सामूहिकपणे कुटुंबासह त्या शेतकऱ्यांना आत्महत्या केलेली आहे। आणि फक्त आतापर्यंत जर 25 वर्षात 24 वर्षाचा हिशोब काढला तर 24 वर्षात 49,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। 24 वर्षात 49,000, तरी सरकारचे डोळे उडत नाहीत। म्हणून आज अन्नत्याग आंदोलन करतात किसान प्रेमी महाराष्ट्रात। 19 मार्च हा काळा कुट्ट दिवस आहे की ज्या दिवशी साहेबराव करपे नावाचा पहिला शेतकरी आत्महत्या, त्याला 39 वर्ष पूर्ण होत आहेत, तरी सरकारला काही जाग येत नाही। तरी कृषी मंत्री आपला भ्रष्टाचार करायचं काही सोडत नाहीत। अर्ध तुम्ही अर्ध हमी रोजगार हमी। किती भयानक परिस्थिती आहे। 24 वर्षात 49,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी हमी भाव कुठे आहेत? कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाजी पटेल साहेब कुठे आहेत तुम्ही? ते सगळ्यांना बांबू मध्येच परेशान आहेत। ते लोकांना म्हणले घ्या बांबू, लावा बांबू, मस्त सरकारला बांबू लावत सगळ्या जगात फिरतायत ते बांबूचं हे करण्यात, पण या शेतकऱ्यांच्या आत्महत्याकडे लक्ष देत नाहीत। इकडे राजू शेट्टी आंदोलन करतायत, इकडे तुपकर आंदोलन करतायत, त्यांना नोटीस आहेत, त्यांना आंदोलन रोखल्या जात आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, कर्जमाफी देऊ, कुठे कर्जमाफी? 7-12 कोरा करू।
19 मार्च हा अत्यंत काळाकुट्ट दिवस आहे शेतकऱ्यांच्या जीवनात. 39 वर्षापासून आपण सरकारच्या नावानं बोंबलतोय, आंदोलन करतायत. हे नेते तयार झाले, एक एक नेते करोडपती झाले, मुंबईत बंगले बांधले ह्या कृषी मंत्र्यांनी. अत्यंत वाईट परिस्थिती आहे. म्हणून आपण त्या 19 मार्चला 39 वर्षापूर्वी ज्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली त्या शेतकऱ्यांच्या रक्ताची शपथ आहे तुम्हाला सर्वांना. आणि 24 वर्षात 39,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. दररोज 7 ते 8 आत्महत्या होत आहेत. काय चाललंय महाराष्ट्रात? तरुण युवकांचे मुडदे पडतायत, त्यांना निर्घुण पद्धतीने मारल्या चाललंय. तृप्तीताई देसाई काल बीड मध्ये पुरावे द्यायला गेल्या होत्या की वाल्मिक कराडांचे जे 26 अधिकारी पोलीस खात्यातले जे वाल्मिक कराडचे माणसं म्हणून काम करतात, इथं उलट कार्यक्रम झालाय. उलटा चोर कोतवाल डाटे काय जो प्रकार आहे. काल सुप्रियाताई सुळेंनी आवाज उठवला. आता सुप्रिया सुळेंच्या भाषेत बोलायचं म्हणजे फालतू. फालतू हा शब्द कोणाला वापरला हे महाराष्ट्राला माहित झालेला आहे. आणि खरं आहे, पण या फालतूला पालतू कुणी केलं? सुप्रियाताई तुम्ही सांगा. या पालतूला बोटाला धरून एक तरुण पुढे येतोय हे शरद पवार साहेबांनी सांगितलं. पालतू फालतू. बरं झालं राष्ट्रवादी फुटली. एकतर मी राहिले असते, नाहीतर ते राहिले असते. कोण? फालतू. हे फालतू कोण आहेत अजूनही आम्हाला उलगडा होत नाही. आणि त्यांनी सांगितलं 100 दिवसात या सरकारची 1 विकेट पडली, अजून 1 विकेट जाणार आहे. एक नाही, अशा 7-8 विकेट जाणार आहेत असे संजय राऊत सांगतात. आणि सुप्रियाताई सांगतात की अजून 1 विकेट जाणार आहे. जो बायकोच्या आडू लपतोय, आता बायकोच्या आड कोण लपतोय त्याचा शोध तुम्हाला मला घ्यावा लागणार आहे मित्रांनो. हे महाराष्ट्राचं सरकार. इथं देवाभूक चालताय. आणि देव जर कोपला, देवाचा मार आहे, दिसत तर नाही, लागल्याशिवाय राहत नाही. तानाजी सावंतचं उदाहरण तुमच्या समोर आहे. मुनगंटीवारांचं उदाहरण तुमच्या समोर आहे. पंकजाताई रुसल्या, लक्षात आलं, पुन्हा विधान परिषदेवर गेल्या, हसल्या, आता मंत्री झाल्या. असे गोंधळाची परिस्थिती या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू झाली. आणि तृप्तीताई देसाईंनी काल आरोप केलेला आहे की त्या सांगितल्या की अजितदादा पालकमंत्री झाले तेव्हापासून एकदा आलेत फक्त परळी बीडमध्ये. अजितदादाला वेळ नाही. मग अजितदादा हे फक्त नामधारी पालकमंत्री आहेत का? त्यांनी धनंजयच्या कानात सांगितले, धनंजय मुंडेंच्या, की धनुभाऊ तुम्ही काळजी करू नका, मी फक्त नामधारी पालकमंत्री, खरे पालकमंत्री तुम्हीच आहात. तर अशा पद्धतीने तिचा कारभार अजूनही चालतो असं लोक सांगतायत की अजूनही पालकमंत्र्याचे अधिकार सगळे धनंजय मुंडे वापरतात. आता कितपत याच्यात सत्यता आहे ते तिथल्या अधिकाऱ्यांना माहिती, धनंजय मुंडेंना माहिती आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी असा आरोप केला की यामध्ये वाल्मिक कराडांना, धनंजय मुंडेंना पूर्णपणे सेफ करण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे, वाचवण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे.
गुन्हेगारीचं उदात्तीकरण. सुरेश धस साहेब, तुम्ही ज्या पद्धतीनं संतोष देशमुखच्या हत्येचं प्रकरण लावून धरलं, गुन्हेगारीच्या विरोधात तुम्ही लढणारे एक लढवया मराठा नेता म्हणून तुमच्याकडे अख्खा महाराष्ट्र एक आदरानं पाहत होता. त्या खोक्याबाईचं तुम्ही समर्थन करता. म्हणजे खोक्याबाई एवढा मोठा नाहीये, त्याला मीडियानं मोठं केलं. मीडियानं सुरेश धसांना सुद्धा मोठं केलंय. मोठं होण्यासाठीच मीडियाचा वापर केला जातो. मीडियानं अनेक लोकांना मोठं केलेलं आहे. यावर सुरेश धस सांगतात की मी कॅमेरेवाल्यांच्या मागे लागत नाही, कॅमेरेवाले माझ्या मागे लागतात. अमिताभ बच्चन आहेत मराठवाड्याचे, सुरेश धस यांच्या मागे कॅमेरा घेऊन लोक लागतात. आणि तुम्ही खोक्याच्या घरी सांत्वन करायला गेलात, हे तिथपर्यंत सगळं ठीक आहे. आता तर खोक्याबाईंनी अन्नत्याग आंदोलन करणार खोक्याबाई. शाबास. सौ चिवे खा के बिल्ली हज को चली. किती हरण मारले, किती मोर मारले, किती ससे मारले. वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून त्यानं घर बांधलं म्हणून पाडलं. याच वन विभागाला आता हेच आमदार जाब विचारतायत, कसं पाडलं तुम्ही? तुम्ही का त्याला संरक्षण दिलं नाही? तुम्ही का त्याला नोटीस दिली नाही? आणि खरं सांगू, आता हा विषय बोलून बोलून एवढा चोथा झालेला आहे की गुन्हेगारी, उदात्तीकरण, बीड, खंडणी, खून, मारामारी, धमकी, घोटाळा, पतसंस्थेत घोटाळा, हे सगळे विषय एवढे कोळलेले ह्या 2-3 महिन्यात की सामान्य माणूस चक्रावून चाललेला आहे. दररोज प्रकरण आहे, दररोज प्रकरण. कधी सिरियस होणार आहेत मुख्यमंत्री ह्या बीड साठी? कधी सिरियस होणार आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार? अत्यंत वाईट परिस्थिती. प्रेम संबंधातून त्या बनसोडे नावाच्या तरुणाची झालेली हत्या. आता हे हत्येचं लोण हळूहळू नगरकडे सरकत आहे. याच अहिल्यानगरमध्ये शिरूर तालुक्यातलं म्हणजे पुणे आणि अहिल्यानगर याच्या बॉर्डर असलेलं गाव दानेवाडी. या दानेवाडीमध्ये माऊली घवाणे नावाच्या एका 19 ते 20 वर्षाच्या तरुणाची निर्घृणपणे हत्या केली आहे. म्हणजे संतोष देशमुखच्या हत्येपेक्षाही क्रूर पद्धतीने हत्या झाली. कोणत्या दिशेने चालले हे तरुण? याला मोबाईल जबाबदार आहे का? याला AI तंत्रज्ञान जबाबदार आहे का? याला हे वाढत असलेले गुन्हेगारीच्या माग सगळा मीडिया जबाबदार आहे का? त्या दानेवाडीतला तरुण माऊली घवाणे एका विहिरीमध्ये त्याचं प्रेत सापडलं की ज्यामध्ये त्याला सर नव्हतं, धड नव्हतं, 2 हात नव्हते, 1 पाय कापलेला होता. अशा इलेक्ट्रिक कटरने त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून त्या तरुणाला विहिरीमध्ये 2 विहिरीमध्ये त्याचे 2 शीर करून टाकले होते. अच्छा, ह्याच्या पाठीमागे काय काय कारण आहे? याचा तपास खोलवर जाणार आहे. प्रत्येक ठिकाणी उज्ज्वल निकमांना बोलवलं जातं की आता यांना फाशी द्या. मन सुन्न करणार ह्या घटनेत, मन सुन्न करणार आहे. हे तरुण या लोकांच्या निर्णयाला का जातात? एवढी हिंसक वृत्ती की ज्या माऊलीचे 2 हात तोडून 1 पाय तोडून सर त्याचं डोकं काढून बाजूला ते एका वेगळीकडं
आणि राहिलेलं शिर एका ठिकाणी विहिरीत फेकून देण्यापर्यंत यांची मजल अगदी थंड डोक्याने, आता हे एक दोन माणसाचं काम नाहीये का अशी शंका यायला लागलेली आहे. दानेवाडी हे गाव, आजपर्यंत त्या गावाला असे घटना माहीत नाहीयेत. ह्या घटना एक एक ऐकून एक एक पाहून धाराशिव मधला तरुण, तिथं सुद्धा एक हत्या, प्रत्येक ठिकाणी हे तरुणांची माथी भडकवण्याचं काम कोण करायला लागलेलं आहे. आता गेल्या 4 दिवसात तर वेगळंच चालू आहे. औरंगजेब गाव नागपूर पेटलं. काल नागपूरमध्ये पोलिसावर हल्ले झाले. मुख्यमंत्र्याचं गावच पेटलं. आणि हे औरंगजेबचं प्रकरण उकरून काढायला हे भाजपचेच आमदार जबाबदार आहेत. तेच विधान वादग्रस्त करायला लागलेले आहेत. का पुन्हा तुम्हाला जातीय दंगल घडवायचा विचार आहे राज्यामध्ये? का लोकांना सुख समाधानानं सणवार लग्न कार्य करू द्यायचे नाही? राजकीय स्वार्थापैकी काहीतरी इश्यू बाहेर काढायचे आणि जे मेन प्रश्न आहेत, जे महत्वाचे प्रश्न आहेत, मी आज जो 19 मार्चचा शेतकऱ्याचा जो प्रश्न मी उचललेला आहे त्याला कारणच आहे या सगळ्या प्रश्नाकडून तुमचं दुर्लक्ष व्हावं म्हणून हे औरंगजेबाचं प्रकरण बाहेर काढलं. 350-400 वर्ष काय सगळे झोपले होते? आणि त्याच खुलताबाद मधल्या अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी, अनेक हिंदूंनी सांगितलं की आम्ही त्यांच्या घरी शिरकुंबा खायला जातो, ते आमच्या घरी दिवाळी लाडू खायला जातो, आमच्यात कोणताही दुजाभाव नाही आहे. ही राष्ट्रीय एकात्मता खुलताबादने जपलेली आहे. आणि आज त्या खुलताबाद मधलं पर्यटन बंद झालेलं आहे. लोक तो अकबराची समाधी बघायला सुद्धा तिकडे जात नाही. तर तिकडं वेरूळ, अजंठा हे सगळं पर्यटन बघता बघता लोक खुलताबादचा किल्ला करून तिथल्या भद्रा मारुतीचं दर्शन घेऊन इकडं औरंगजेबाच्या समाधीकडे असेल असं पर्यटन फिरायचं. इथलं चलन बंद पडलेलं आहे मित्रांनो. असे विषुक हे राजकारणी लोक बाहेर काढतात, त्यावर वादग्रस्त टिप्पणी करतात. यामधून जातीय संघर्ष निर्माण होतो आणि पुन्हा लोकांना म्हणतात की जातीवाद वाढवू नका. कोण वाढवतंय जातीवाद? अशा सगळ्या विषयानं महाराष्ट्र घेरलेला आहे. आणि यामध्ये तुम्ही हे आता औरंगजेबाचं प्रकरण काय बाहेर करून काढलेलं आहे की त्याची कबर उकरून टाका. म्हणून कुठेतरी सगळे हे प्रश्न आता गुंडाळून ठेवून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल चालू आहे का? दररोज नवीन मंत्र्यांचे प्रकरण बाहेर यायला लागले. 7 ते 8 मंत्री आता काढून टाकायच्या लिस्टमध्ये आहेत की ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. मित्रांनो, आता सगळ्यात मोठी मला एक शंका येते आहे. या सगळ्यामध्ये सगळा फोकस हलून चाललेला आहे. यामध्ये संतोष देशमुखच्या हत्येचा पूर्ण फोकस आता हललेला आहे. लोक आता हळूहळू हळूहळू नवीन नवीन हे प्रकरण सुरू झाले की ते आता लोक विसरून जाणार. एक दिवशी अलगद वाल्मिक कराड साहेब जामीन घेऊन बाहेर येणार. पुन्हा एके दिवशी हळूच धनंजय मुंडे साहेबांना पालकमंत्रीपदी विराजमान करणार. याच्यात कोणताही रोल नाही हे सिद्ध होणार. आणि हरिभक्त परायण वाल्मिक कराडांना पुन्हा सन्मानाचं पद देऊन भाजप कदाचित त्यांना आमदार सुद्धा करणार. ही महाराष्ट्राच्या राजकारणाची शोकांतिका आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत नोंदवा. वाट पाहतोय. नमस्कार.
सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.